नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची मैत्रीण अपूर्वा आज तुमच्यासाठी अजून एक मस्त गोड गोष्ट घेऊन आली आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे यशस्वी जीवन. रवी अगदी तुमच्याच वयाचा. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं, बाबा यशस्वी जीवन म्हणजे काय असतं? वडिलांनी रवीकडे हसत बघितलं आणि त्याला विचारलं, तुला पतंग उडवायला आवडते का? तर तो म्हणाला, मला उंचावर उडणारा पतंग बघायला खूप आवडतं. मग वडील म्हणाले, चल तर आपण पतंग उडवूया. ते दोघं त्यांच्या घराच्या गच्चीवर पतंग उडवण्यात गुंग होऊन गेले. त्यांना त्यात खूप मजा आली. मग रवी वडिलांना म्हणाला, बाबा, दोऱ्यामुळे पतंग अजून उंच जाऊ शकत नाहीये. आपण हा दोरा तोडून टाकायचा का? म्हणजे पतंग अजून उंच जाईल. वडिलांनी रवीचं ऐकलं आणि पतंगाचा धागा तोडून टाकला. पतंग थोडा वर गेला आणि त्यानंतर पतंग हळूहळू खाली आला आणि लांब अशा अनोळखी जागेवर जाऊन पडला. रवी उदास झाला. तो वडिलांना म्हणाला, हा पतंग खाली का पडला? त्यावेळेला वडिलांनी रवीला यशस्वी जीवनाचं सार समजावून सांगितलं. ते म्हणाले, बेटा, त्या पतंगाचं अस्तित्व त्या दोरीमुळे होतं. जोपर्यंत पतंग दोऱ्याने बांधलेला होता तोपर्यंत तो हवेत झोका घेत होता. त्याची दोरी त्या पतंगाला अधिक उंचावर नेण्यासाठी विरोध करत नव्हती, तर ती त्याला आधार देत होती. बाळा, जीवनामध्ये आपण ज्या उंचीवर आहोत ना, तेव्हा आपल्याला नेहमी वाटतं की घर, कुटुंब, शिस्त, आई वडील, गुरु, समाज आणि आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ इच्छित असतो. पण जीवनात जर आपल्याला उंची गाठायची असेल तर हेच लोक आपल्याला त्यांच्या प्रेमाने आधार देतात आणि आपल्याला कधीही खाली पडू देत नाही. जसा पतंग धाग्याशिवाय उंच उडू शकत नाही, तसे आपण आपल्या आई, वडील, गुरु आणि समाजाशिवाय यशाचं शिखर गाठू शकत नाही. यालाच यशस्वी जीवन असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रवीला वडिलांनी समजावलं तेव्हा त्याला यशस्वी जीवन काय असतं आणि हे जीवन कोणामुळे यशस्वी होतं हेही चटकन समजलं. लेखिका विजया पाटील, वाचक स्वर अपूर्वा वाणी. आणि ही गोष्ट कशी वाटली तेही सांगा. बाय.